नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 7 मेचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, ही मालिका तुम्हाला अगदीच मनापासून आवडत असेल किंवा रोजचे डेली अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सुरुवातीला बघा इथे मिथुन जो आहे तो खरंच खूप अपसेट असतो आणि त्याच वेळेस हा विजय जो आहे तो भडकवण्यासाठी म्हणून त्याला तिथे येत असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो नाही ना, नाही झाली ना मदत, तुम्हाला नाही भेटले पैसे. अहो मी सांगतोय तुम्हाला, हे देशमुख खरंच वरतून जेवढे मऊ दिसतात तेवढे आतमधून खूप कठोर आहेत. आणि त्यावेळेस इथे मिथून म्हणत असतो की नाही, वहिनी आज कामात होत्या, टेन्शनमध्ये होत्या म्हणून त्यांनी मला पैसे दिले नसतील. त्यावेळेस तो म्हणतोय की अहो नाही, एवढंही बिझी एखादं माणूस असतं का, त्यांना द्यायचंच नव्हतं म्हणून ते तुम्हाला टाळाटाळ करत होते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा तो ते चेक असतो, ते चेक मिथूनला तो देत असतो आणि त्यावेळेस मिथून नकार देतो. पण तेव्हा तो म्हणतो नाही, तुम्हाला हा चेक घ्यायलाच पाहिजे ना, आजची आज जाऊन तो चेक बँकेत जाऊन मोडा. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा जीवा जो आहे तो असाच पडलेला असतो. त्यावेळेस नंदिनी येते आणि ती म्हणते काय हो जीवा, तुम्हाला आज ऑफिसला जायचं नाहीये का. त्यावेळेस तो म्हणत असतो की मौसम बेईमान हे असं ते गाणं गुणगुणत असतो. मग त्यावेळेस ती म्हणते की मौसम बेईमान वगैरे काहीही नाहीये, कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हे गाणं ना पावसाळ्यामध्ये सूट होतं, पावसाळ्याच्या मोसमला ते लागू होतं, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो लागू होत नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही उगाच काहीतरी बडबड करत बसू नका आणि हो लवकर आवरा आणि ऑफिसला जाऊ, उगाच वेळ दौडू नका. असं म्हटल्यानंतर इथे तो म्हणत असतो नाही नंदिनी ऐक ना, मी ना आज दांडीच मारतो, आज ऑफिसला जात नाही. बघ पार्थ दादा सुद्धा त्याच्या बायको संग टाइम घालवण्यासाठी तो कसा घरी राहिलाय. त्यावेळेस ती म्हणते नाही नाही नको, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा, कारण त्याच्या बायकोची तब्येत बरी नाहीये आणि काव्याची प्रेग्नेन्सी कॉम्प्लिकेट सांगितल्यामुळे त्यांनी मुद्दाम होऊन तिच्याबरोबर वेळ घालवत असतील, पण मी अगदी टकाटक आहे त्यामुळे तुम्ही घरी थांबण्याची काहीही गरज नाही. त्यावेळेस तो म्हणत असतो की तुला माहिती आहे का, त्या काव्याचं बाळ म्हणेल की बघा माझा बाबा कसा घरी थांबतो आणि माझी जी मिनी नंदिनी आहे ती म्हणेल की माझा बाबा सतत बिझी असतो. असं म्हटल्यानंतर ती म्हणते असं काहीही होणार नाही. त्यावेळेस तो म्हणत असतो की आज काय महत्त्वाचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की अहो तुम्हाला त्या पाळणा घराच्या डिझाईन ज्या आहेत त्या कलेक्ट करण्यासाठी जायचं आहे. आणि त्यावेळेस तो म्हणतो की अरे मी विसरलोच. आणि नंदिनी तुला माहिती आहे का, तिथे गेल्यानंतर एवढे छोटे छोटे बाळ असतील, नुकतेच खायला लागणारे, नुकतेच बोलायला लागणारे किंवा अगदी छोटेसे रांगणारे असे सर्व बाळ तिथे असतील. त्यावेळेस ती म्हणते की बघा तुम्हाला ना इमॅजिन करूनच किती आनंद होतोय, अगदी तिथं गेल्यानंतर तर खूप छान वाटणार आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणते हो अगं खरंच मला ना खूप भारी वाटणार आहे तिथं गेल्यानंतर. असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते मग उठा आणि जा. असं म्हणून बघा ती त्याला घराच्या बाहेर काढत असते. आता प्रेक्षकांनो, तो गेल्यानंतर नंदिनी कसला विचार करते हे पाहता क्षणी तो परत आतमध्ये येतो आणि तिच्या गालावरची एक छोटीशी किस्सी घेऊन तो परत जात असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा वसुंधरा म्हणत असते की काय जावई बापू, मला वाटलं हा मिथुन जो आहे तो आपल्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाही, परंतु मिथुनची विकेट पडली की. असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो की हो मग मला माहीतच होतं त्याची विकेट ही पडणार म्हणजे पडणार. आणि त्यावेळेस बघा वसुंधरा म्हणत असते की पण मिथुन गेला, मानिनी गेली, पण पार्थचं काय, मी रात्री ऐकलंय की पार्थ हा आज वर्क फ्रॉम होम करणार आहे आणि तो आज ऑफिसला जाणार नाही. असं म्हटल्यानंतर इथे बघा विजय जो आहे तो म्हणत असतो की नाही नाही असं करून चालणार नाही, त्या पार्थला ऑफिसला जावंच लागेल. आता प्रेक्षकांनो, तो मोबाईलमध्ये बघून हे सर्व काही बोलत असतो, म्हणजेच तो मोबाईलवरून कोणाला तरी पार्थला ऑफिसमध्ये बोलवण्यासाठी सांगत असतो. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा पार्थ काव्याला म्हणत असतो की आज दुपारी आपण मस्त जेवण झाल्यानंतर AC ऑन करू आणि मस्त एकाच ब्लँकेटमध्ये दोघं जण निवांत झोप काढूयात. असं म्हटल्यानंतर आतमधून काव्या म्हणत असते की आय लव्ह यू पार्थ आणि पार्थ बाहेरून म्हणत असते की लव्ह यू टू. आता प्रेक्षकांनो, तेवढ्यातच बघा दिव्याचा कॉल येत असतो. मला तर वाटतं हा विजय आणि दिव्या एकमेकांना मिळालेली असतील. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस ती म्हणत असते की हो सर तुम्ही आज ऑफिसला येणार नाहीत असं मला रोहितकडून कळालं आणि तुम्ही का येणार नाही आहेत, खरंच मी तुमची अगदी वाट पाहत बसले होते, तुम्ही कधी येत आहे, कारण तुमच्या जुन्या क्लायंटकडे मी नवीन स्टाफचं प्रेझेंटेशन तुम्ही कसं काय देऊ शकता आणि मी जेमतेम 2 दिवस झाले तुम्हाला ऑफिसला येऊन आणि तुम्ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवताय. असं म्हटल्यानंतर इथे पार्थ जो आहे तो म्हणत असतो की दिव्या प्लीज पॅनिक होऊ नका, मी तुमचं प्रेझेंटेशन बघितलेलं आहे, अगदी उत्तम असं प्रेझेंटेशन आहे, ते फक्त तुम्ही कॉन्फिडन्स ठेवून त्यांच्या समोर सादर करा, बाकी काहीही होणार नाही. त्यावेळेस ती म्हणते नाही हो सर, तुम्ही असल्यावर तरी मला थोडासा धीर येईल, परंतु तुम्ही नाही म्हटल्यावर तर माझे हात पाय थरथरायला लागतील. असं म्हटल्यानंतर
तिचा जो पॅनिक होणं हे पाहून पार्थ म्हणत असतो की बरं बरं ठीक आहे मी येतो असं म्हटल्यानंतर ती म्हणते ठीक आहे येणार आहात तुम्ही, बरं बरं झालं, थँक्यू सर असं ती म्हणत असते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ती म्हणते की बरं झालं सर आज ऑफिसला येणार आहेत. आता प्रेक्षकांनो इकडे बघा पार्थ जो आहे तो म्हणत असतो तिला तर होकार दिला पण या पिस्कारलेल्या मांजरीला कसं शांत करू. आता प्रेक्षकांनो इकडे बघा जीवा हा ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो आणि नंदिनी त्याला पाण्याची बॉटल आणि एक ताकाची बॉटल असं आणून देत असते. त्यावेळेस ती म्हणत असते की उन्हाळ्याची दिवस आहेत त्यामुळे अधूनमधून ताक पेत जा. आता प्रेक्षकांनो इकडे बघा ते पार्थ हा काव्याला सांगत असतो की मला ऑफिसला जायचं आणि त्यामुळे काव्या ही खरंच खूप चिडलेली आहे. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की सकाळपासून तर म्हणत होतात मी ॲव करणार आहे त्याव करणार आहे असं करणार आहे तसं करणार आहे, आपण एकाच ब्लँकेटमध्ये झोपूयात वगैरे, आणि आता काय झालं परत निघाले तुम्ही ऑफिसला असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते जा जा असं करून त्याला ती रूममधून बाहेर काढते. आता प्रेक्षकांनो इथे बघा पार्थ बघत असतो की आजूबाजूला कुणी आहे का नाही, तर समोर नंदिनी आणि जीवा असतात. त्यावेळेस इथे जीवा म्हणत असतो काय बडे भैया काय झाले आज असं म्हटल्यानंतर तो म्हणतो काय नाही हो आज मला ऑफिसला जायचं नव्हतं, वर्क फ्रॉम होम करायचं होतं पण काय करू त्या दिव्याचा कॉल आला आणि ती एवढी पॅनिक झाली, तिचं प्रेझेंटेशन होतं आणि ती पॅनिक झाल्यामुळं मला जायलाच लागेल असं म्हटल्यानंतर ते जीवा म्हणत असतो अरे वा घरवाली ऑफिसवाली दोन्ही पण. त्यावेळेस तो म्हणत असतो की असं काही नाही आहे मला जायला लागेल. ती म्हणली की तुम्ही समोर असलात तर मला धीर येईल असं म्हटल्यानंतर इथे बघा जीवा आणि नंदिनी दोघंही ओहो करत असतात. असं म्हटल्यानंतर ती म्हणते तुम्ही असं काय करताय. आता प्रेक्षकांनो इथे नंदिनी म्हणत असते की तुम्ही जावा कसलीही काळजी करू नका मी आहे, मी थांबेन काव्याजवळ, मला नाही जायचे आज ऑफिसला. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे नंदिनी काव्याजवळ येत असते आणि त्यावेळेस ती काव्याला म्हणत असते की काय झाले काव्या का उगा चिडचिड करतेस. त्यावेळेस ती म्हणत असते की अगं बघ त्या दिव्याचा कॉल आला की लगेच हे देशमुख कसलाही विचार न करता लगेचच गेले. असं म्हटल्यानंतर बघा नंदिनी म्हणत असते की काव्या मॅडम तुम्ही जेलस होताय. त्यावेळेस ती म्हणते की नाही जेलस वगैरे काही नाही ग, पण सकाळपासून किती मला त्यांनी स्वप्न दाखवले आणि त्या टायमिंगला ते निघून गेलेत असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते की राहू दे ग काव्या काही विचार करू नकोस आणि आपण ठरवलंय ना तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी आपण प्रेग्नेन्सीचा जो काळ आहे तो दोघींनी एकत्रच घालवायचा आहे असं म्हटल्यानंतर ती म्हणते की हो ठीक आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणते की तुला सांग तू काय खाणार आहेस, तुला जे आवडेल ते मला सांग मी लगेचच जाऊन बनवते. त्यावेळेस इथे काव्या म्हणत असते की अगं हो हो किती काम करशील आणि हो माझे लाड करण्याच्या नादामध्ये तू स्वतःही प्रेग्नेंट आहेस हे विसरू नको असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणते हो ग नाही विसरणार, बरं सांग काय करायचं खायला, मी मस्त ना डाळ खिचडी बनवू का असं म्हटल्यानंतर मग इथे बघा काव्या थोडंसं विचार करते आणि मग नंतर म्हणत असते हो चालेल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा काव्या म्हणते मस्त गरमागरम डाळ खिचडी आणि त्यावर मस्त साजूक तूप आणि दुपारची नंतर झोप असं म्हटल्यानंतर परत ती भानावर येते म्हणते नाही 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 झोप घेऊन चालणार नाही अगं माझा खरंच खूप खूप अभ्यास पेंडिंग आहे असं म्हटल्यानंतर बघा इथे नंदिनी म्हणत असते हो ग होईल होईल आत्तापासून टेन्शन घेऊ नको सगळं तू व्यवस्थित करशील. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस नंदिनी म्हणत असते बरं तू थांब थोडा वेळ, जर तुला चेंजेस हवा असेल तर तू माझ्या रूममध्ये जाऊन थांब मी मस्त डाळ खिचडी बनवते. आता त्यावेळेस ती म्हणते की बरं ठीक आहे मी ना तुझ्याच रूममध्ये जाते म्हणून बघा ती तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघत असते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा वसुंधरा म्हणत असते की पार्थला कोणाचा तरी कॉल आला आणि तो तर गेला पण आता राहिला प्रश्न नंदिनीचा आणि जावई बापू नंदिनी तर ही तर ना त्या काव्याची ढाल आहे, ती जर इथे घरात राहिली ना तर त्या काव्याचं आपण काहीच पाकडं करू शकत नाहीत, काहीही करून तिला बाहेर घालवावीच लागेल असं म्हटल्यानंतर इथे विजय म्हणत असतो की हो हो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका जाणार ती सुद्धा बाहेर जाणार असं म्हणत असतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे असं म्हणून जोरजोरात ते गाणं बघा तो गात असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस वसुंधराला काही कळेनासच होत असतं आणि त्यावेळेस तिला वाटतं की आता हा काहीतरी बंदोबस्त करणार. आता प्रेक्षकांनो इकडे बघा नंदिनी ही डाळ खिचडी बनवत असते आणि तेवढ्यातच बघा तिला रेखाताईचा कॉल येत असतो आणि त्यावेळेस रेखाताई म्हणत असते की नंदिनी इथं ना काही टवाळखोर पोरं आलीत अगं त्यांनी आणि डीजेचा आवाज खूप मोठा असा आवाज लावलाय ते कोणाचंच ऐकत नाहीये तू येऊ शकशील का. आता प्रेक्षकांनो विजयनंच हा जो गेम आहे तो केलेला असतो आणि त्यावेळेस बघा इथे नंदिनी म्हणते की हो मी पुढच्या 15 मिनिटात तिथे पोहोचते. आता प्रेक्षकांनो नंदिनी बघा इथे काव्याला सांगत असते
असते की रेखाताईंचा कॉल आला होता. मग त्यावेळेस काव्या म्हणते हो हो मी सर्व ऐकलंय, तुला जायचंय ना तुझा अजिबात टेन्शन घेऊ नको असं म्हटल्यानंतर बघा मग इथे नंदिनी म्हणत असते की बरं ठीक आहे आणि मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन. आणि हो तू नाही खिचडी केली आहे ती बघ खिचडी झालेली आहे, कुकर थंड झाला की तेवढी खिचडी खाऊन घेशील. आणि त्यावेळेस ती मग बघा इथे काव्या नंदिनीला विचारत असते की ताई मी तू येईपर्यंत तुझ्या रूममध्येच बसून अभ्यास केला आणि तिथेच झोपली तर चालेल का गं असं म्हटल्यानंतर बघा नंदिनी चिडते आणि म्हणते अजिबात नाही. आणि त्यावेळेस बघा ती म्हणत असते काय विचारते सगळं काव्या, मी काही तुला नाही बोलणार आहे का, मस्त अभ्यास कर, खिचडी खा आणि मस्त झोप, मी तुला काहीच बोलणार नाहीये असं म्हटल्यानंतर बघा इथे काव्या म्हणत असते की बरं ठीक आहे. आता प्रेक्षकांनो इथून बघा नंदिनी ही तिथून निघून जाते आणि प्रेक्षकांनो ती गेल्यानंतर इथं काव्याला खूप एकटं एकटं वाटत असतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा वसुंधरा ही विजयला म्हणत असते की मानलं बरं का विजयराव, तुम्हाला खरंच मानायलाच पाहिजे तुम्हाला असं म्हटल्यानंतर इथे विजय म्हणत असतो की माझ्या रम्यावर त्या काव्यानं हात उचलला काय, आज तिचे काय हाल हाल करतो, तिला कसं तडफवतो ते तुम्ही बघाच आज. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणत असते की विजयराव तुम्ही हळूहळू त्या काव्याच्या भोवतालचं सर्व संरक्षक कवच आहे ते तुम्ही नष्टच केले, त्यामुळे आज तिला आपल्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. आता प्रेक्षकांनो खरंच हा विजय कोणत्या जन्माचा बदला काव्याकडून घेत असतोय माहीत नाही, परंतु तो हे दोघे मिळून बघा तिच्या बाळाच्या जीवावर उठलेले आहेत. आता प्रेक्षकांनो त्यांचा प्लॅन ठरल्याप्रमाणे ते सर्व काही व्यवस्थित पार पाडणार आहेत आणि त्यांचा हा देखील प्लॅन सक्सेस होईल का नाही हे आपण पाहणारच आहोत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओ कंटिन्यू करा. आता प्रेक्षकांनो इकडे बघा हे दोघे जण स्विच ऑफ करण्यासाठी म्हणून तिथून निघून जातात आणि इकडे बघा इथे काव्या ही नंदिनीच्या रूममध्ये अभ्यास करत असते आणि त्यावेळेस बघा हे दोघे जण जे मेन स्विच आहे ते ऑफ करतात आणि त्यावेळेस सर्व लाईट्स जातात. आता प्रेक्षकांनो ते काव्य विचार करत असते की अचानक लाईट्स कसं काय ऑफ झाल्या आणि त्यावेळेस ती म्हणत असते की थांबा मी ना खाली जाऊनच बघते. आता त्यावेळेस बघा तिला खरंच खूप गरम होतं आणि त्यामुळे ना तिला गुदभरायला लागतं. आता त्यावेळेस इथे वसुंधरा आणि विजय हे लांबून सर्व काही पाहत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तिला काही कळानसं होतं आणि मग ती म्हणत असते की थांब मी अगोदर ना आता देशमुखला कॉल करते. आणि त्यावेळेस बघा ती इथे पार्थला कॉल करत असते परंतु पार्थचा कॉल काही लागत नाही. मग तेव्हा बघा वसुंधरा म्हणत असते की विजयराव आहो ती कोणाला तरी कॉल करते. त्यावेळेस विजय म्हणत असतो की करू द्यात अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण मी नेटवर्क बंद करून ठेवलेलं आहे त्यामुळे कोणालाही कॉल लागणारच नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती म्हणत असते की देशमुख प्लीज प्लीज कॉल उचला, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. आता तो काही कॉल उचलत नाही म्हणल्यावर बघा ही नंदिनीला कॉल करत असते परंतु नंदिनीलाही कॉल काही लागतच नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणत असते की आता खरी घालमेल हिची सुरू होणार आणि हिला त्रास व्हायला चालू होणार. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा हिच्या पोटातही दुखत असतं, एवढ्या गर्मीनं तिला खूपच त्रास होत असतो आणि त्यावेळेस ती पाणी पिते आणि खाली जाण्याचा विचार करत असते. आता बघा वसुंधरा म्हणत असते की ती खाली येते, चला इथून लवकर जाऊयात. आता ते दोघेही तिथून निसटतात. आता प्रेक्षकांनो इकडे बघा काव्या ही खाली यायला निघत असते परंतु तिच्या डोळ्यांसमोर अंधार येतो, तिला काही दिसेनासं होतं आणि ती खूपच अस्वस्थ अशी झालेली असते. त्यावेळेस बघा ती थोडंसं पाणी हातावर घेते आणि तोंडावरती शिंपडत असते परंतु तिला तरी देखील अस्वस्थच वाटत असतं आणि हे दोघे जण लांबून तिची मज्जा पाहत असतात. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा तिच्या हातातून ती पाण्याची जी बॉटल आहे ती पाण्याची बॉटल पायऱ्यांवरून खाली पडते आणि सर्व पाणी जे आहे ते पायऱ्यांवरून सांडत खालीपर्यंत येत असतं. आता प्रेक्षकांनो त्याच पायऱ्यावरून बघा इथे काव्याला खाली उतरायचं असतं आणि त्यावेळेस बघा इथे विजय म्हणत असतो की आता ही त्या जिन्यावरून खाली उतरणार आणि खाली उतरताना तिचा पाय घसरणार आणि ती जोरदार आपटणार असं म्हणून दोघेही जोरजोरात हसत असतात. आता प्रेक्षकांनो तसंच बघा काव्या ही वरतून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असते, पाण्याने तिचे पाय देखील सटकत असतात आणि त्याच वेळेस बघा इथे ती पडणार असते परंतु ती कशी तरी स्वतःला सावरत असते. आणि तेवढ्यातच बघा इथे पार्थ जो आहे तो ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि तो दार जोरजोरात ठोठावत असतो, काव्या दार उघडा, मिथून काका आतमध्ये आहेस का, दार उघड असं म्हणून तो जोरजोरात ओरडत असतो पण कोणीच रिप्लाय द्यायला तयार नसतं. आणि प्रेक्षकांनो इथे काव्या स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करत असते पण ती एवढी अस्वस्थ असते की तिचा आवाजही पार्थपर्यंत जाणं शक्यच नसतं. आता पार्थला खरंच खूप टेन्शन यायला लागतो आणि त्यावेळेस मग तो दारावर जोरजोरात धक्के मारायला लागतो. आता हे दोघेही घाबरून बघा तिथून पळ काढत असतात आणि वरती जाऊन वरतून सर्व काही मज्जा ते पाहत असतात. आता
आता प्रेक्षकांनो इकडे बघा, पार्थ जो आहे तो जोरजोरात दार वाजवून दार तोडण्याच्या प्रयत्नात असतो आणि इकडे बघा काव्या ही वरतून खाली उतरणार असते आणि तिचा तेवढ्यातच तोल जातो. परंतु तेवढ्याच वेळात बघा इथे पार्थ दरवाजात तोडून लगेचच तो इथे आपल्या बायकोला सपोर्ट देण्यासाठी उभा राहतो आणि अगदी ती खाली पडता पडता वाचत असते. आता प्रेक्षकांनो या दोघांनाही आपला प्लॅन जो आहे तो पूर्णपणे फ्लॉप झाल्यामुळे दुःख होतं आणि त्यावेळेस इथे वसुंधरा म्हणत असते की कोणतं नशीब घेऊन जन्माला आली काय माहिती, प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी वाचवायला येतं. आता इथे पार्थ तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती काही उठत नाही. आता इथे विजय जो आहे तो म्हणत असतो की मी नेटवर्क ऑन करतो, तोपर्यंत तुम्ही पटकन जाऊन गाडीची चावी घेऊन या, आपल्याला इथून निघायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की का. त्यावेळेस विजय म्हणत असतो की आपण दोघंच इथं आहेत हे कळल्यानंतर उगाच हे आपल्यावर संशय घेतील. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, पार्थ जो आहे तो काव्याला इथे रूममध्ये घेऊन आलेला असतो आणि त्यावेळेस ती म्हणते अहो तुम्ही कधी आलात. त्यावेळेस बघा इथे पार्थ खूप घाबरलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही जिन्यावरून खाली उतरत होतात, मी जोरजोरात दारही वाजवत होतो परंतु कोणीच दार उघडलं नाही म्हटल्यावर मी दार तोडून आतमध्ये आलो आणि समोर पाहतो तर काय तुम्ही जिन्यावरून पडत होतात आणि मी तेवढ्यातच तुम्हाला जिन्यावरून पडताना वाचवलं. आणि त्यावेळेस बघा काव्या म्हणते की तुम्ही वाचवलं ना, मला माहिती आहे मला काहीच होऊ शकणार नाही कारण तुम्ही सतत माझ्यासोबत असणार आहात. असं म्हटल्यानंतर बघा इथे पार्थ म्हणत असतो की तुम्हाला काही झालं तर मी काय करायचं होतं काव्या. असं म्हटल्यानंतर इथं काव्या म्हणते की अहो रडताय कशाला, अगदी मी ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाही, तुम्ही प्लीज शांत व्हा. असं म्हटल्यानंतर तो म्हणतोय की बरं तुम्ही आराम करा, मी तोपर्यंत तुमच्यासाठी सरबत घेऊन येतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, सर्व देशमुख जे आहेत ते घरात आलेले आहेत आणि सर्वांना हे कळालेलं आहे. मानिनी खरंच खूप रडत असते आणि ती म्हणत असते की अरे मी म्हणून तर तुम्हाला सांगत असते की काळजी घ्या, मी जे काही सांगते ते असंच नाही रे सांगत, या सर्वांची मला खूप भीती वाटते म्हणूनच मी तुम्हाला सतत काही ना काही सांगत असते आणि त्यातली त्यात मला असे घाणेरडे स्वप्न एक पडतात ना, त्यामुळे खरंच मी खूप घाबरली आहे रे. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो की काय कसली घाणेरडी स्वप्न. मग त्यावेळेस ती सांगत असते की अरे कधी माझ्या स्वप्नात येते की भाऊलीच्या गाडीवरून अंगावरून कोणीतरी गाडी चालवतंय आणि कधी असं वाटतं की जिन्यावरून ती भाऊली पडते, त्यामुळं मी खरंच खूप घाबरली आहे. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे नंदिनीला म्हणत असते की आता काव्या झोपली आणि तेवढ्यातच बघा पार्थ इथे येतो. मग पार्थला मानिनी म्हणत असते की काव्या कशी आहे, बरी आहे ना आता, ती मी तिला आत्ता जाऊन बोलून येते. त्यानंतर नंदिनी म्हणते की नाही आई नको, तिचा आत्ताच डोळा लागलाय ना, मग उगाच कशाला, तुम्ही नंतर जा. मग त्यावेळेस मानिनी म्हणत असते की बरं ठीक आहे, मग ती उठली की मला सांग, मी लगेचच तिला भेटायला जाईल. असं म्हटल्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते की बरं ठीक आहे, पण मला सांगा एकाच वेळी सर्वजण घरातून बाहेर कसं काय पडले, सगळा एकदाच प्रॉब्लेम कसं काय आला. असं म्हटल्यानंतर इथे बघा ती म्हणत असते की मिथून भाऊजी तरी घरात असायला पाहिजे होते. मग त्यावेळेस मिथून म्हणतो की नाही इथे नंदिनी आणि पार्थ घरात आहेत म्हटल्यानंतर मी बँकेच्या एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो. आणि त्यावेळेस मग मानिनी विचारते की हो पार्थ तू तर आज घरात थांबणार होतास ना. मग त्यावेळेस पार्थ म्हणतो की हो मी वर्क फ्रॉम होमच करणार होतो, परंतु ती दिव्या प्रेझेंटेशन देण्यासाठी खूप पॅनिक झाली होती आणि आपला जुना क्लायंट येणार होता म्हणून मला जावं लागलं. असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो की सॉरी पण नंदिनी होत्या. मग त्यावेळेस नंदिनी म्हणते की हो मी घरातच होते परंतु मलाही एमर्जन्सी आली आणि आमच्या आनंद निवासमध्ये खूप राडा झाला होता, त्यामुळे मलाही नाईलाजाने तिथून जायला लागलं. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे पार्थ म्हणत असतो की एवढे प्रॉब्लेम एकदम आलेच कसे, आपण काहीतरी विसरतोय. आता तेवढ्यातच बघा इथे विजय जो आहे तो विजय आलेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही दोघे कुठे गेला होतात. मग तेव्हा बघा वसुंधरा म्हणते की आम्ही असंच गेलो होतो बाहेर. आणि त्यावेळेस इथे विजय म्हणत असतो की आम्ही शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो आणि वसुंधरा म्हणत असते की आम्ही पार्लरला गेलो होतो. मग त्यावेळेस बघा इथे मानिनी म्हणते की वसुताई तुम्ही आता तरी खरं सांगा. असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते की हो मी खरंच सांगते पण तुम्ही असं का विचारताय मला. असं म्हटल्यानंतर बघा इथे जीवा म्हणत असतो की मग तुम्ही शॉपिंगला गेला होता तर मग शॉपिंग काहीच नाही. त्यावेळेस इथे वसुंधरा म्हणत असते की हो आम्ही मॉलला गेलो होतो परंतु असंच तिथे हुंदडून आलो, मग नंतर पिक्चरला गेलो आणि पिक्चर बघून झाल्यानंतर थोडंसं बाहेरचं काहीतरी खाल्लं आणि मग घरी आलो. असं म्हटल्यानंतर बघा इथे नंदिनी म्हणत असते हो का खरंच का. आणि त्यावेळेस पार्थ म्हणतो की वसुते एकदम एवढे सर्व प्रॉब्लेम कसं काय आले. त्यावेळेस ती म्हणते की अरे मला काय माहिती, मी तर बाहेर गेले होते. मग त्यावेळेस बघा नंदिनी म्हणत असते की लाईट्स हे सर्व एकदम बंद झाल्या आणि घरातही एकही माणूस नाही, तुम्हीही बाहेर गेलात घरातही कोणीच नाही. आणि त्याच वेळेस काव्याला कसं काय त्रास झाला
बोला वसू आत्या असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते की मला काय माहिती आहे, मला मला सांगून त्रास झाला आहे का, मला तरी काय माहिती आहे, मी तर बाहेर गेले होते. असं म्हटल्यानंतर विजय म्हणत असतो की थांबा थांबा, आम्हाला सांगा, आम्ही दोघंही आत्ता तुमच्यासमोरच घरात आलो आहे का नाही, मग घरात काय झालं ते आम्हाला कसं काय माहीत असणार. असं म्हटल्यानंतर इथे बघा पार्थ त्याला म्हणत असतो की तुम्हीच काहीतरी केलं असेल. मग त्यावेळेस इथे विजय म्हणत असतो की मला तर वाटलं नंदिनी आणि तुम्ही पार्थ तुम्ही दोघं जरा समंजस असाल, परंतु तुम्ही पण मूर्ख निघालात. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की माइंड युअर लँग्वेज. असं म्हटल्यावर बघा लगेच विजय म्हणत असतो की नंदिनी वहिनी, मला वाटलं तुम्ही जरा समंजस असाल, परंतु तुम्ही असे बुणबिडाचे आरोप माझ्यावर कसं काय करू शकता. असं म्हणत असतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की ओके आता आहे ना लँग्वेज ठीक. आता प्रेक्षकांनो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की ते बघा या दोघांमध्ये म्हणजे विजय आणि पार्थमध्ये धडाक्याचे भांडणं होतात. आणि त्याचबरोबर इथे नंदिनीला देखील आपल्या बाहेर जी साऊंड सिस्टीम होती त्याच्याबद्दल इथे विजयवर आरोप करत असते किंवा विजयवर संशय येत असतो. तर प्रेक्षकांनो आजच्या भागापेक्षा उद्याचा भाग खरंच खूप धमाकेदार असणार आहे, कारण विजयचा चेहरा जो आहे तो उद्या देशमुखांसमोर येणार आहे. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.